डिअर फ्रेंड्स, प्ले विथ वर्ड्स च्या या पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्ड्स बिगिनिंग विथ इच लेटर्स ऑफ द गिवन वर्ड्स. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला एक शब्द दिलेला असेल, अर्थपूर्ण शब्द दिला असेल, त्या शब्दाच्या इच लेटरवरनं म्हणजे प्रत्येक अक्षरावरनं एक एक स्पेलिंग तयार करायची, एक एक शब्द तयार करायचा. याच्याने काय होईल, तुमचं वोकॅब्युलरी वाढेल, शब्दसंग्रह वाढू शकतो. लक्षात कसं? फॉर एक्झाम्पल्स मॉर्निंग. आता मॉर्निंग हा शब्द आहे, त्या मॉर्निंग या शब्दामध्ये जे लेटर्स आहेत, जसं लेटर्स म्हणजे काय, अक्षर MORNING, हे जे अक्षर आहे त्या अक्षरांवरनं एक अर्थपूर्ण स्पेलिंग तयार करायची प्रत्येक अक्षरावरनं पहिल्यापासून. लक्षात. चला तर मग या शब्दाशी कसं खेळलं जातं. आता मॉर्निंग शब्द आहे, त्याच्यातला पहिला काय आहे, एम. मग एम वरनं तुम्हाला जेवढी वोकॅब्युलरी तुमची असेल त्यामुळे गेस करायचं, तर एमने सुरू झालेला शब्द, अर्थपूर्ण शब्द कोणता असू शकतो, कोणता लिहू शकतो. शेकडो आहेत, ट्राय करत जायचं. जसं आता एम आहे, मग एम वरनं काय लिहू शकता तुम्ही, सांगा बरं, काय शब्द भेटू शकतो तुम्हाला. एम वरनं तुम्ही लिहू शकतात मंडे. भेटला शब्द, हा झाला एम. या एम वरनं आपल्याला एमने सुरुवात झाला मंडे. मग बघत जायचं पुढे पुढे. ओ आहे, मग ओवरनं काय भेटू शकतं आपल्याला, ऑन. ओवरनं ऑन. आर आला, आर वरनं काय भेटू शकतो तुम्हाला, RAIN, रेन. रेन शब्द भेटला, आर वरनं आपण रेन तयार केला, म्हणजे तो रेन शब्द तयार केला. लक्षात. एन आहे, मग एन वरनं आता शोधायचे. एन वर तुम्ही लिहू शकता नो. ओके. आय आला, आय वरनं काय लिहू शकता तुम्ही, इमेज. इमेज शब्द तयार झाला. परत एन आला, एन वरून तुम्ही लिहू शकता NET, नेट. आता जी आला, जी वरनं लिहू शकता गेम. असे शब्दावरनं जो शब्द दिला असेल त्याच्या प्रत्येक सुरुवातीपासूनच्या लेटरवरनं असे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे राहतो. हा एक प्रकारचा प्ले विथ गेम आहे. ओके. त्याच्याने तुमचं नॉलेज, वोकॅब्युलरी नॉलेज वाढत जाईल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, टाईम. आता टाईम, TIME, टाईम. तुम्ही पण गेस करत राहायचं, टी वरनं कोणता शब्द लिहिता येईल आपल्याला. मी वेगळा लिहिल, तुमच्या मनात वेगळा लिहिला जाईल. ओके, ट्राय. TIME, टाईम. मग या टी वरनं काय शब्द दिसेल तुम्हाला, काय बनवता येईल. टी वरनं तुम्ही बनवू शकता टी. टी अक्षर सुरू झाला, त्याच्याने एक स्पेलिंग तयार झाली, टी. आय वरनं बनवू शकता तुम्ही, आय वरनं इन सांगू शकता. एम वरनं गेस करा, एम वरनं मेक. आणि ई वरनं इंजिन. असे तुम्ही स्पेलिंग तयार करू शकता प्रत्येक लेटरवर. नेक्स्ट एक्झाम्पल, सन. SUN, सन. मग एस लेटरवरनं कोणता शब्द तुम्ही गेस करू शकता इन माइंड. ओके. मग एस वरनं आपल्याला भेटला सन, सन तयार करू शकता. यू वरनं अम्ब्रेला, अर्थपूर्ण शब्द तयार करू शकता. एन वरनं सांगा आता, एन वरनं पुष्कळ शब्द आहेत आपल्याकडे. एन वरनं नाईट, NIGHT, नाईट. ओके. वोकॅब्युलरी जर असेल तुमची तर तुम्ही लगेच गेस करणार. ओके. त्याच्याने या प्ले विथ गेम्स अशा प्रकारच्या प्रकारावरनं तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवता येईल, शब्दांचे नॉलेज वाढवता येतं. नेक्स्ट आहे मून. MOON, मून. मग एम वरनं काय करता येईल, मनी तयार करता येतं एम वरनं.
ओके. ओ परत आला, ओ वरनं ओरिजिन, ओरिजिन एक शब्द तयार झाला. परत ओ आला, ओवरनं तुम्ही सांगा, येस करा, ट्राय करा, काय भेटू शकतं आपल्याला ओवरनं. ऑन लिहू शकता तुम्ही, ऑन. एन आला, मग एन वरनं काय करू शकता, एन वरनं तुम्ही नेक्स्ट, नेक्स्ट शब्द लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या शब्दाशी खेळायचे, त्यांच्या लेटर्सची खेळायचे आणि लेटर्सवरनं अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता. याच्याने तुमचे शब्दभंडार वाढू शकतो. लक्षात. लास्ट एक्झाम्पल नॉलेज. आता नॉलेज हा शब्द आहे. मग नॉलेज या शब्दाच्या सुरुवातीपासून जे लेटर्स आहेत COLLEG या लेटर्सवरनं तुम्ही स्पेलिंग तयार करू शकता, नवीन शब्द तयार करू शकता. ओके. मग यू ट्राय, मग तुम्ही या शब्दाचे ट्राय करायचे आणि जे शब्द तुम्हाला गेस होतील ते कमेंट्समध्ये लिहायचे आहे. ओके. कसा वाटला हा व्हिडिओ? जर चांगला वाटला असेल तर शेअर, लाईक करा, पण चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, थँक्स.